आणि होर्मुझ सामुद्रधुनीची नाकेबंदी करण्याची धमकी ही डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली। त्यानंतर ब्रिटनची प्रतिक्रिया समोर आली आहे। अमेरिकेच्या कोणत्याही नाकेबंदीमध्ये युनायटेड किंगडम सामील होणार नाही। द गार्डियनने हे वृत्त दिलेलं आहे। अमेरिका नाटो मित्र राष्ट्रांच्या मदतीने होर्मुझ सामुद्रधुनीची नाकेबंदी करेल असं ट्रम्प यांनी म्हटलेलं होतं आणि त्यावरती हे प्रत्युत्तर देण्यात आलंय। सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन। शिवाजी पार्कमधील स्मशानभूमीत आज दुपारी 4 वाजता अंत्यसंस्कार। सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवणार। अमेरिका होर्मुझ सामुद्रधुनीची नाकेबंदी करणार। शांती वार्ता फिसकटल्यानंतर ट्रम्प यांची धमकी। तर होर्मुझ इराणच्या नियंत्रणाखाली, कारवाई केल्यास सडेतोड उत्तर देणार, इराणचं प्रत्युत्तर। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनवर पुन्हा टॅरिफ बॉम्ब। चीनमधून येणाऱ्या गाड्यांवरती 100% टॅरिफ। चीनी कार कंपन्यांनी युरोपला उद्ध्वस्त केल्याचं ट्रम्प यांचं वक्तव्य। गोंदू अशोक खरातच्या पोलीस कोठडीची मुदत आज संपणार। पुढील गुन्ह्यामध्ये एसआयटी खरातचा कोठडी मागण्याची शक्यता। तर आतापर्यंतच्या तपासात मिळालेल्या अधिकच्या माहितीचा उलगडा होणार। नाशिकमधील आयटी कंपनीतील लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणी 6 आरोपींना न्यायालयीन कोठडी। 7वी आरोपी अश्विनी चेनानीला आज कोर्टात हजर करणार। आरोपी निदा खान अजूनही फरार। राज्यात उन्हाचा तडाखा। अकोल्यामध्ये तापमानाचा पारा 43.1 अंशांवरती। तर उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये देखील उन्हाची काहिली वाढली। मुंबई इंडियन्सच्या पराभवाची हॅट्रिक। वानखेडेवरती रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून 10 धावांनी पराभव। विराट कोहली, रजत पाटीदार, फिल सॉल्ट हिरो ठरले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।